हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नांदगावमध्ये आढळला तिसऱ्यांदा बिनविषारी रुका नावाचा सर्प। या सर्पाची दुर्मिळ सर्प म्हणून महाराष्ट्रात ओळख। नांदगाव शहरातील पोस्ट ऑफिस समोरील चालक मालक संघटना येथील पार्किंगमध्ये उभी असलेली आयशर या वाहनामध्ये रुका सर्प जात असताना बाजूला असलेले वाहन चालक कैलास पाटील यांनी अचानक बघितला। सर्प असल्याची खात्री करून त्यांनी तात्काळ सर्पमित्र गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला व सदरील घटनेची माहिती दिली। सर्पमित्र यांनी घटनास्थळी येऊन बघितले असता रुका सर्प बिनविषारी असल्याची ओळख पटवून सुरक्षितरित्या त्याला बाहेर काढले। जमा झालेल्या चालक मालक व स्थानिक नागरिकांनी सर्पमित्राने हा रुका सर्पाबद्दल माहिती दिली। हा सर्प पूर्णपणे बिनविषारी असून खूप चपळ सर्प असतो। हा सर्प बारीक असल्यामुळे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अलगदपणे जाऊ शकतो। अनेक वेळा नागरिकांमध्ये या सर्पाबद्दल असे गैरसमज निर्माण होतात की हा सर्प आकाशात झेप घेतो। अशा अनेक अंधश्रद्धा जनतेच्या मनामनात पसरलेल्या आहेत। हा रुका सर्प रागाने लांबुंद झाल्यावर त्याची मान यस आकृतीचा आकार तयार करते व त्याच्या मानेवरील रंग हा आकाशी रंगाचा होत असतो। या सर्पाला वनातील वृक्षावर राहणे खूप आवडते। याची लांबी 2.5 ते 3 फूट असते। याचे भक्षक पाली, पक्ष्यांची छोटी अंडी, झाडावरील किडे हे आहेत। तसेच याच रुका सर्पाबद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण झालेले आहे। हा आपल्या मुखात म्हणजेच आपल्या तोंडामध्ये आपली शेपटी घालून गाडीच्या चाकासारखा पळतो। हे पूर्णपणे अंधश्रद्धा असून त्यामध्ये काही तथ्य नाही, अशी माहिती सर्पमित्र गणेश देशमुख यांनी जमा झालेल्या नागरिकांना दिली। तसेच सर्प दिसल्यास किंवा कुठल्याही ठिकाणी आढळून आल्यास त्यांना मारू नका, जवळपासच्या कुठल्याही सर्पमित्रांना संपर्क साधा असे सांगितले। सर्प वाचवा, निसर्ग वाचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।